और नेचुरल एंगल जिनकी गेंदबाजी में देखने को मिलता है। टप्पा पड़ने के बाद गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर, विकेट कीपर के दस्तानों में लगातार 2 गेंदें और 2 डॉट गेंदें तेजू की देखने को मिली है। तेजस बॉलिंग मार पे टीम की ओर से पहले मैंडेटरी पावर प्ले के ओवर में अभी तक घातक साबित होते हुए उनका सामना विपक्षी टीम के एक बड़े खिलाड़ी के साथ है, रामनाथ, जिनका बल्ला बोलना बहुत जरूरी होगा इस मुकाबले में। ब्लॉक होल की गेंद उठा के निकालने की कोशिश, खिलाड़ी वहां पे तैनात थे, लेकिन गेंद पर जब तक आते खिलाड़ी तब तक 1 रन दोनों ही बल्लेबाजों ने पूरा किया और इसी के साथ रन संख्या की शुरुआत रामनाथ के बल्ले से देखने को मिले। 3 गेंदों का खेल समाप्त, पहली 2 गेंदें डॉट, तीसरी गेंद पे सिंगल और उसके बाद अनिल आपको देखने को मिलेंगे बल्लेबाजी के लिए। रामनाथ कुछ बातचीत करते हुए साझेदारी बनाने की कोशिश रहेगी, संभल के खेलने की कोशिश रहेगी, क्योंकि 3 गेंदें समाप्त होने के बाद टोटल स्कोर 1 रन के ऊपर। एक तरफ आपको देखने को मिलेंगी कलंगुट थंडर्स, जिन्होंने फील्डिंग करने का फैसला, ये फैसला जरूर सही साबित करना चाहेगी, तो दूसरी तरफ और एक तगड़ी टीम, टेबल टॉपर ये दोनों रही थी अपने लीग स्टेज के मुकाबले में। बड़ा शॉट, हवा में गेंद, गेंद कितनी दूरी तक, देखने वाली बात है, गेंद चली चली है सीमा रेखा पार। यस, इट सिक्सर, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाओ। और उसी अंदाज से अनिल ने शुरुआत की अपने पारी की। बड़ा शॉट लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से बाउंड्री लेकर के बाहर, ये लगा सुपर से ऊपर का सिक्सर। अभी तक पहले 3 गेंदें रामनाथ, जिन्होंने एक सिंगल लेके स्ट्राइक पे लाया अनिल को, और अनिल ने पहली ही गेंद पे स्वैग के साथ स्वागत किया तेजू गेंदबाज का, विपक्षी दल के कप्तान का। अगली गेंद उड़ाने की कोशिश थी, लेकिन इस बार हवा में गेंद थी, सीधा गई विकेट कीपर के दस्तानों में और एक बींदी गेंद, डॉट गेंद देखने को मिली। अभी तक के मुकाबले की बात करें तो लगभग 5 गेंदें और उसमें 7 रन खर्चे। बड़ा शॉट आपको देखने को मिला। क्या इस ओवर को जाते जाते महंगा साबित अनिल बल्लेबाज करते हैं या फिर तेजू सस्ते यहाँ पे साबित होते हैं इस ओवर में, वो भी देखेंगे। ये गेंद निर्णायक रहेगी, ये गेंद महत्वपूर्ण रहेगी। जी हाँ, ऐसी भी हवा चले, खिलाड़ी कौन है ये सभी को पता चले। फिर एक बार अनिल का बल्ला बोला हल्ला, और इसी के साथ ये दूसरा बड़ा शॉट, टोटल स्कोर इसी के साथ 13 रन पहले ओवर के समाप्ति के बाद। चलते हैं तब तक डीजे की ओर। बढ़िया स्ट्रोक उनके बल्ले से पहले ओवर को महंगा साबित किया, लगभग 13 रन पहले ओवर में खर्चे। और उसके बाद नई गेंदबाज आपको देखने को मिलेंगे टीम की ओर से। महत्वपूर्ण दूसरा ओवर, नेहाल आएंगे बॉलिंग मार पे। बॉलिंग ट्रैक पे किस तरह की गेंदबाजी रहती है, रामनाथ उसका किस तरह से सामना करते हैं। लेफ्ट हैंड बॉलर जो आपको देखने को मिलेंगे अपने बाएं हाथ से गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे, तो दूसरी तरफ अगर देखें तो बल्लेबाजी के लिए राइट हैंडर बैट्समैन, बैटर जो स्ट्राइक पे दिखेंगे। ये ओवर जिसमें फील्ड खुल चुकी है, आप 38 सर्कल के बाहर खिलाड़ी रख सकते हैं और उसका फायदा यहाँ पर फील्डिंग टीम जरूर उठाना चाहेगी। हर एक मुकाबला महत्वपूर्ण होता है, और अगर देखें तो लगभग 5 खिलाड़ी जब पहले ओवर समाप्त होने के बाद आप 38 सर्कल के बाहर रख सकते हैं,
तो 5 खिलाड़ी आपको देखने को मिलेंगे और बढ़िया फील्डिंग सजाई जा चुकी है। अगर देखिए डीप स्वेलेक, एक खिलाड़ी काउ कॉर्नर पे, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ यहाँ पे रखा गया है। दूसरी तरफ रामनाथ चाहेंगे बड़ी शॉट खेलना। कोशिश तो पूरी की थी लेकिन अपील करना चाह रहे थे। इस ओवर की ये पहली गेंद जो थी वो फिर एक बार डॉट देखने को मिली। रामनाथ जरूर थोड़ा सा अपने फॉर्म को तलाशते हुए, लेकिन अगर बल्ले पे मिडल ऑफ द बैट जिसको कहा जाता है, बल्ले के अगर मिडल में गेंद लगेगी तो जरूर आत्मविश्वास थोड़ा सा बढ़ेगा रामनाथ का। वही कोशिश करेंगे क्योंकि एक तरफ रन आ चुके हैं, विकेट खोने की आवश्यकता नहीं है। अगर आप सेट होते हैं तो जरूर मेकअप करेंगे। और ये लीजिए सेट होके काउ कॉर्नर की दिशा में दो खिलाड़ियों के बीच से लगा दिया, शानदार चौका, डी से लगेगा। बल्लेबाज, पावर हिटिंग बल्लेबाज, गेंद मिली थी रडार में और उसका फायदा उठाया। उसके बाद की गेंद उसको थोड़ा सा टहलाया, वन बाउंस गेंद जाएगी क्या, रोक नहीं पाएंगे। और एक लाजवाब, शानदार, बहारदार, असरदार स्ट्रोक चौके के लिए बैक टू बैक रामनाथ के बल्ले से ये दूसरा चौवा। बेहतरीन बल्लेबाजी। अभी तक थोड़े से शांत दिखे, 3 गेंदें समाप्त हो चुकी है और थोड़ा सा हौसला बढ़ाते हुए तेजू अपने गेंदबाज का निहाल बॉलिंग मार पे। जिस निहाल की गेंदबाजी की तारीफ होती है, लेकिन थंडर्स टीम के लिए अगर चाहते हैं तो जरूर ये ओवर अच्छा घटित हो सकता है। अच्छी गेंदबाजी करनी जरूरी, तो वही सोच बल्लेबाज की भी रन बटोरने की। बढ़िया गेंद, अपील करना चाह रहे थे लेकिन ये मिस करती हुई गेंद जा रही थी। एक रन आसानी से मिला। थोड़े से खिलाड़ी वहां पे फंबल हुए, उसका फायदा 1 रन लेग बाय के रूप में। टोटल स्कोर में बढ़ोतरी 4 गेंदें समाप्त के बाद टोटल स्कोर 22 रनों के ऊपर 22 टोटल स्कोर पहुंचता हुआ। 22 रन टोटल स्कोर, बहुत ही बढ़िया। यहाँ पे इम्पैक्टफुल पारी खेलने की कोशिश, सेंटर ऑफ अट्रैक्शन जिसको आप कहेंगे, अभी तक केंद्र बिंदु बनते हुए ये 2 खिलाड़ी बेहतरीन बल्लेबाज। एक तरफ अनिल जिनके बल्ले से 2 लगातार छक्के अपने पहले ओवर में देखे, वो खिलाड़ी स्ट्राइक पे। पटकी गेंद, उड़ाया बल्ला, घुमाया बल्ला, सीपीएल और एक ब्रांडेड बल्ले से ब्रांडेड सीमा पार छक्का लगेगा डी से। जरूर वापसी करना चाहेंगे, देखेंगे किस तरह का दिलचस्पी भरा मुकाबला देखने को मिलता है। और एक बार उड़ाया और एक बार पहुंचाया, दर्शक दीर्घा में, हाई इन द स्काई, गेंद चली है 6 रनों के लिए। और इसी के साथ और एक ओवर की समाप्ति होती हुई अगर देखें तो टोटल स्कोर जो है वो धीरे धीरे पहुंच चुका है 34 रनों के ऊपर। पहली शुरुआत बहुत ही कमाल की रही है, जो कि यहाँ पे अगर देखें तो बल्लेबाजों की, लेकिन जरूर वापसी करना जानते हैं क्योंकि दोनों टीमें अपने आप में एक दिलचस्पी दिखाने वाली टीम है जो हार कभी मानती नहीं है। तो वो यहाँ पे कोशिश जरूर करनी चाहेगी। वो वापसी करने के लिए तेजू जरूर थोड़े से रणनीति बनाएंगे, अपने गेंदबाज को थोड़ा सा हौसला बढ़ाएंगे। और टोटल स्कोर 34 रनों के ऊपर, 34 रन बल्लेबाजी के ऊपर टोटल स्कोर पहुंचा। लगभग 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद अभी तक पूरी तरह से बल्लेबाज छाए हुए दिखे, लेकिन गेंदबाजी में क्या कुछ रणनीतियां आकी जाती हुई बातचीत हो रही है। लेकिन जरूर देखेंगे काबिलियत भरे कई खिलाड़ी जो आपको फील्डिंग टीम में देखने को मिलेंगे, उसमें से वापसी करने के लिए ये हौसला बुलंद होता हुआ। और जरूर आप चाहते हैं कि एक अच्छा क्रिकेट 2 टीमों से देखने को मिले, वो क्वालिटी क्रिकेट, और जरूर वापसी की पहल गेंदबाज करना चाहेंगे क्योंकि मोमेंटम की बात होती है क्रिकेट में। आप कहते हैं एक वक्त अगर विकेट चटकी तो जरूर मैच में वापसी का पल आ सकता है।
कई बार एक अच्छी फील्डिंग भी आपके टीम को जो प्रोत्साहित कर सकती है, और वो प्रोत्साहित करना बहुत जरूरी। और वो कार्य करने के लिए सबकी निगाहें जिस गेंदबाज पे रहेगी, वो 18 नंबर की जर्सी आपको दिखेगी गौरेश के रूप में, जिस गौरेश ने लीग स्टेज के मुकाबलों में बहुत अच्छा प्रदर्शन दिखाया। टोटल स्कोर अभी तक पहुंचा लगभग 34 रनों पे, 34 रन 34, और गौरेश के ऊपर जिम्मेदारी होगी और उस जिम्मेदारी को साकार करने की कोशिश रहेगी। क्या ये एक अपने टीम के लिए हीरो साबित होंगे? पहले 2 ओवर अगर भूलिए तो ये ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। एक तरफ थंडर्स एक तगड़ी टीम जो जानी जाती है अपने बेहतरीन कमबैक के लिए, वो कमबैक दिखाने की कोशिश रहेगी। और क्रिकेट में सिलसिला चालू रहता है, तू शेर तो मैं सवा शेर, ऐसा मुकाबला। यहाँ पे ऑफ स्टंप के बाहर दिशा से भटके, और दिशा से भटके तो बड़े फटके, यही जुर्माने के तौर पे एक अतिरिक्त रन। टीम का स्कोर 35 के ऊपर। रामनाथ जो ओपनिंग पेयर अब देखते हुए अनिल और रामनाथ की 35 रन जो कि लग चुके हैं, और लगभग 12 गेंदों का खेल समाप्त। नए गेंदबाज गौरेश बॉलिंग मार पे, जिस गौरेश की गेंदबाजी हमने लीग स्टेज के मुकाबले में कई बार बेहतरीन अंदाज से देखी, वही जरूरत उनकी टीम को और अनुशासन और एक्यूरेसी किस तरह से दिखाते गेंदबाजी में। बढ़िया गेंद, अच्छा शॉट, इस बार भी कवर के ऊपर से लगा दिया। सीपीएल धमाकेदार चौका, और एक बार गेंद चली चली बाउंड्री रेखा पार चौके की ओर। और इसी वजह से टोटल स्कोर जो है वो बढ़ते हुए नजर आ रहा है। तारीफ क्यों की जाती है उसका जरूर वो नुमाइश करते हुए बल्लेबाज, जहां पे गलतियां होती है वहां पे खामियाजा जरूर भुगतना पड़ता है। ऑफ स्टंप के बाहर गेंद डाली थी, जहां पे फील्डिंग सजाई है, उस तरह की गेंदबाजी बहुत जरूरी होती है। कई बार अगर आप थोड़ी से रूम देते हैं, मौका देते हैं सेट बल्लेबाज को, तो उनके पास मौके होते रन बनाने के। तो आपकर अपनी स्ट्रेंथ पे गेंदबाजी करना जरूरी है। ये अच्छी गेंद, ये बढ़िया गेंद, इस तरह की गेंदें डालनी बहुत जरूरी है। ये थोड़ा सा टप्पा पड़ने के बाद गेंद नीचे रही, बल्ले का अंदरूनी किनारा, और विकेट कीपर ने अपना कार्य पूरा किया। अभी तक अगर देखे तो लगभग 2 गेंदें जो थी वो शानदार अभी तक दिखी है। और फिर एक बार बॉलिंग मार पे तगड़ी 2 टीमें, 2 बेहतरीन परफॉर्मेंस दिखाने वाले खिलाड़ी। ब्लॉक होल की गेंद थी, उड़ाने की नहीं, तो इस बार खेलने की कोशिश कारपेट के सहारे की थी। खिलाड़ी जब तक आते गेंद तक सिंगल मिला, और सिंगल के बदौलत लगभग 3 गेंदों के समाप्ति के बाद टोटल स्कोर जो है वो पहुंचा 40 रनों के ऊपर। तो 40 रन, एक तेरी एक मेरी, ऐसा मुकाबला। पिछले मैच में भी एक बेहतरीन साझेदारी आपने देखी थी ऑसम फाइटर्स टीम की, लगभग उसी तरह की ये साझेदारी मैदान पे। और ये पिच बल्लेबाजों के लिए पोषक है, और उसका पूरा इस्तेमाल अभी तक बल्लेबाजों ने गेंदबाजी में जरूर आप जान झोंकना चाहेंगे गेंदबाजी में। वो पहला ब्रेक थ्रू दिलाने की कोशिश गौरेश की होगी। ये अच्छी गेंद, ये बढ़िया गेंद, ये बल्लेबाज को थोड़ी सी टेस्ट करने वाली गेंद थी। अभी तक देखिए एक चौका लगा जरूर है, लेकिन फिर भी अच्छी गेंदबाजी देखने को मिली है। 4 गेंदें समाप्त, 5 रन खर्चे, और उसमें से लगभग 2 डॉट गेंदें देखी। और एक अच्छी गेंद, कैच का मौका थोड़ा सा फिर एक बार फिसला। किस्मत का साथ यहाँ पे जरूरी, खराब यहाँ पे थ्रो, और उसका नतीजा जहां पे 1 रन जो था लेना बनता नहीं था वहां पे मिला। और अच्छी सूझबूझ बल्लेबाजों में चुराते हुए रन, टोटल स्कोर में 1 रन से बढ़ोतरी, और धीरे धीरे टोटल स्कोर जो है 41 पे पहुंच चुका है, बिना किसी विकेट, बिना किसी नुकसान। ये बेहतरीन साझेदारी की ओर चल रहा है। दूसरी तरफ थोड़ा सा कुछ विचार विमर्श करना पड़ेगा, ये कोशिश रहेगी। तेजस शिरोडकर जो इस टीम के कप्तान जरूर चाहेंगे कि गेंदबाजी में थोड़ी सी जान झोंकी जाए गेंदबाजों से। ये फुल टॉस गेंद थी, बड़ा शॉट खेलने की कोशिश, खिलाड़ी उसके नीचे, और इस बार कोई गलती नहीं की, पकड़ा गया कैच को, और इसी के साथ पहला ब्रेक थ्रू जो दिलाया गौरेश ने,
जिसकी मांग थी, जिसकी जरूरत थी, वो अपने एक्शन रिप्ले में देख सकते हैं। बड़ा शॉट था, उतनी दूरी मिली नहीं और वहां पे जो खिलाड़ी थे एक बेहतरीन रनिंग कैच उन्होंने लिया और उसके चलते ये पहला विकेट गिरा। टोटल स्कोर अभी तक पहुंचा है 41 के ऊपर। नए बल्लेबाज आपको दिखाई देंगे हरी के रूप में, उनके ऊपर अब जिम्मेदारी होगी। तो दूसरी तरफ थोड़ी सी रणनीतियां बदली जाएंगी। ये मुकाबला इंटरेस्टिंग रहेगा। दो बड़ी टीम है, दो फाइटिंग टीम है जो हार मानती नहीं है और कमबैक गेंदबाज ने जरूर किया। गौरेश की होगी तारीफ, क्योंकि चौका खाने के बावजूद इन्होंने इस ओवर में जरूर विकेट चटकाया। जो विकेट की बात चाहिए थी टीम को, वो विकेट दिलाई है। और इसके बाद क्या मुकाबले को धीमा करेंगे, ये अंपायर जी का इशारा, मतलब ये मांग की गई बल्लेबाजों से कि ये रहेगा सुपर क्रू ओवर, जिसमें 38 सर्कल का घेरा, उसमें 11 में से 11 खिलाड़ी जो रखने अति आवश्यक आपको रहेंगे। तो बल्लेबाजों के लिए ये एक मौका सुनहरा होगा रन बनाने का, रनों को डबल में कन्वर्ट करने का। तो दूसरी तरफ विकेट गिरने के बाद क्या मैच में वापसी देखने को मिलती है गेंदबाजों की। अभी तक टोटल स्कोर की बात करें तो 3 ओवर का खेल के बाद टोटल स्कोर 41 के ऊपर। और जरूर मैच में थोड़ी सी जान झोंकने की कोशिश रहेगी। दो तगड़ी टीमें हमारे साथ ऋषि पावस्कर जुड़ेंगे और उनके साथ ले चलेंगे इस मुकाबले की ओर। अभी तक 18 गेंदों का खेल समाप्त और टोटल स्कोर जो है 41 के ऊपर। धन्यवाद निलेश. 41 धावा धावपलकावर लागतायत आणि गोलंदाजीत परिवर्तन अरुण येतोय. कालचा दिवसाचा खेळ बघितला अरुण याचं तर अशी भन्नाट वेगाची गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. एक टप्प्यावरची सिक्क्यावरची नाण्यावरची गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. तो गोलंदाज सज्ज होतोय. छोटा पॅकेट बडा धमाका अरुण आपल्या गोलंदाजी मार्कवर. नॉट आउट 41 धावा पाहायला मिळतात संघाच्या. पहिला चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय षटकार. नक्कीच पहिला चेंडू थोडासा खराब पाहायला मिळतोय. पट्ट्यात असलेला चेंडूला मात्र दिशा नक्कीच दिली. चेंडूला सीमेच्या पलीकडे पाठवला आणि 6 धावा. नक्कीच मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी या गोलंदाजाला करावी लागेल. कमबॅक करण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. पहिला चेंडू नक्कीच षटकार. उर्वरित 5 चेंडू बाकी आहे. नक्कीच एक विकेट घेण्याचा म्हणजे ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. काय कोणती किमया करतो हा गोलंदाज तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरेल. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. थोडंसं गोलंदाजीत परिवर्तन होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपला सज्ज असेल. गोलंदाज अरुण आपल्या गोलंदाजी मार्कवर. फिल्डिंग पण चेंज केली जाते. सुपर क्रूचं षटक मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर षटकार. नक्कीच 47 अशी धावसंख्या धावफलकावर. पहिल्या इनिंगचा खेळ सेमीफायनलचा पहिला सामना मैदानाच्या आत रंगतोय. थोडासा फटका फसलाय. चेंडू हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. झेल टिपला जातोय आणि ज्या पद्धतीने बोललो होतो गोलंदाज मात्र कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो आणि तोच कमबॅक. पहिली विकेटचं पतन गोलंदाजाकडनं सुंदर पद्धतीनं कामगिरी केली जाते. धावसंख्या 47 धावसंख्येवर पहिला विकेट मिळते. डीजे धावसंख्या 47 या धावसंख्येवर जाऊन टेपली आहे. तब्बल आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपला रनिंग मार्कवर. छोटा पॅकेट बडा धमाका
अरुण आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. खोलवर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, थोडंसं क्षेत्ररक्षक फ्लंबल होतोय त्या ठिकाणी, मात्र नक्कीच एक धाव मिळेल. थोडीशी नाखुश बरी कामगिरी क्षेत्ररक्षकांना केली जाते. ताकदीची गोलंदाज करतायत, तेवढीच सुंदर अशी साथ मात्र क्षेत्ररक्षकांची त्या गोलंदाजाला लागत नाहीये. नक्कीच थोडासा नाखुश असेल गोलंदाज आपल्या क्षेत्ररक्षकांवर. जर पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवला असता तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट मिळवली असती, परंतु जर तरची भाषा ही क्रिकेटच्या मैदानात चालत नाही मित्रांनो. नक्कीच एक धावफलकावर वर्धवली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता परंतु थोडासा फ्लंबल. नक्कीच चेंडू चाललाय सीमेच्या नजदीक, सुंदर क्षेत्ररक्षण, तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. पूर्णपणे नाखुश गोलंदाज आपल्या क्षेत्ररक्षकांवर. अजून एक ढेल टिपण्याची संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकला नाही क्षेत्ररक्षक. 2 धावा जर्शी धावफलक पोहोचतोय तब्बल 50 या धावसंख्येवर. 50चा आकडा धावफलकावर लगावण्यात येतोय. काय सुंदर अशी गोलंदाजी त्या गोलंदाजाने केली, परंतु तेवढी साथ त्याला क्षेत्ररक्षकांची लाभत नाही. फिल्डिंग थोडीशी खराब त्या ठिकाणी पाहायला मिळते. 50 धावसंख्येचा आकडा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, वेगवान गतीचा चेंडू त्या ठिकाणी वाईटचं यॉर्कर पाहायला मिळतोय. एक सुंदर चेंडू त्या ठिकाणी समाप्त होतं. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 50च्या आकड्यावर पाहायला मिळते. एक विकेट या षटकात नक्कीच मिळवली या गोलंदाजानं. एक कमबॅक करणारी गोलंदाजी त्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू समाप्त होत आहेत या षटकाचे तब्बल 4 का 5 समाप्त होत आहे. शेवटचा अंतरिम चेंडू या षटकाचा. सुपर क्रूचं षटक, थोडासा चेंडू फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरा विकेट या षटकाचा. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं, एक सुंदर पद्धतीची गोलंदाजी. नक्कीच 2 विकेट या षटकात आणि धावा खर्च केल्या जात आहेत, ते म्हणजे 9 धावा खर्च केल्या जात आहेत. सुपर क्रूचं षटक, काय गोलंदाजी हाताळली या गोलंदाजानं. एक सुंदर षटक. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक 50 या धावसंख्येवर. डीजे तब्बल धावफलक पोचले 50 या धावसंख्येवर. एक सुंदर गोलंदाजी. मागचं षटक सुपर क्रूचं षटक हाताळण्यात आलं तर गोलंदाज अरुण याच्याकडनं 2 विकेट नक्कीच मिळवल्या. जास्त विकेट पडल्या असता थोडीशी फिल्डिंग थोडीशी खराब राहिली. 9 धावा नक्कीच खर्च केल्या जात आहेत. गोलंदाजीत परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. जर्सी क्रमांक 07 तो म्हणजे समीर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केंडवर फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे सुनील आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज विजय चौहान. नॉन स्ट्राईक एंडला विजय दीनानाथ चौहान भी नाही. पहिला चेंडू थोडासा खराब, वाईट येतोय. वाईटच्या स्वरूपात धावफलक 51 धावसंख्येवर जाऊन ठेपलाय. 51 धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी, एक कमबॅक करणारी गोलंदाजी. मागचं षटक अरुण याचं पाहिलं सर्वांनी. काय गोलंदाजी केली भन्नाट वेगावर स्थिरावून, मात्र सुंदर गोलंदाजी. 9 धावा देत 2 विकेट घेतल्या. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाज समीर सज्ज होतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फसला. क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर पद्धतीचा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय.
ज्या पद्धतीने बोललो होतं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाज मात्र गोलंदाजी करताना पहिला चेंडू थोडासा खराब आणि दुसऱ्या चेंडूवर नक्कीच विकेट मिळवले जाते. काय गोलंदाजीत कमबॅक केले होते. तो संघ असेल तो म्हणजे कलांगूट थंडर संघ. मैदानाच्या आत पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर फलंदाजानं नक्कीच वर्चस्व गाजवलं गोलंदाजावर. 50 धावा कुठल्या. त्यानंतर अरुण आला चौथ्या षटकात. एक सुंदर गोलंदाजी, 9 धावा देत 2 विकेट मिळवल्या त्यात. आणि 5व्या षटकाला सुरुवात केली जाते. समीर याच्याकडनं पहिला थोडासा खराब चेंडू आणि त्यानंतर विकेटचं पतन. सुंदर असं झेल टिवला त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि धावसंख्या पोहोचली 51 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिचं बॅटर मैदानाच्या आत, परशुराम मैदानाच्या आत जाताना बघतो. एक चेंडूचा केस समाप्त. धावफलक 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. काय गोलंदाजी मैदानाच्या आत चालू आहे. समीर याची पहिल्या चेंडूवर विकेट मिळवते गोलंदाज समीर. पुढचा चेंडू या षटकाचा फलंदाज परशुराम सज्ज होतोय. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फलंदाज सफल झाला असल्या कारणामुळे एक डॉट बॉल येतोय. सुंदर अशी गोलंदाजी फॉलो केलं फलंदाजाला. गोलंदाजानं एक सुंदर अशी गोळीचं पृथक्करण मैदानाच्या आत सुरू आहे. 5वं षटक प्रगतीपथावर 51 धावा धावफलकावर. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर एका बाजूने वाटलं होतं की धावांचा डोंगर उभा करेल तो म्हणजे सेंट अँथोनी पापलो हा संघ. परंतु काय भन्नाट वेगाची गोलंदाजी राहिली ती म्हणजे कलांगूट थंडर्स या संघाकडनं. 3 षटकानंतर एक वरुण याचं षटक आला. त्यानंतर समीर याचं षटक. पुन्हा एकदा हलक्यातने खेळलाय चेंडू. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल होतोय. नक्की सुंदर असं बॅकअप त्याला मिळत आहे कल्पेश याच्याकडनं. कालच्या दिवसात कल्पेशची कामगिरी बघितली तर शॉर्ट पॉईंटला तैनात होता कालच्या दिवसात आणि सुंदर झेल त्याने टिपले होते. तो कल्पेश आता मात्र डीपला पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षक व्यूहरचना बदलली जाते. एक धाव मिळवल्यानंतर थोडंसं धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे तब्बल 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 6 षटकांचा सामना मैदानाच्या आत. पहिला सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आत. CPL कलांगूट प्रीमियर लीग 2024 पर्व 8वा. त्यातील आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी थोडासा यष्टीरक्षक फ्लंबल. बॅटची कडा घेतली होती परंतु यष्ट्यांच्या मागे थोडीशी कामगिरी खराब पाहायला मिळते. त्या ठिकाणी एक जीवदान या फलंदाजाला पाहायला मिळेल आपल्याला. एक डॉट बॉल येतोय. आतापर्यंत चेंडू समाप्त झाले आहेत ते म्हणजे 4 चेंडू समाप्त झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आत बाकी असेल. सुरेख असं षटक फक्त आणि या षटकात आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या जातात. त्यामध्ये एक धाव वाईडच्या स्वरूपातील असेल. एक धाव बॅटने आली आहे तर स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तर म्हणजे विजय. पुन्हा एकदा स्विच हिट, अल्टी बल्टी, क्लीन बोल्ड. फलंदाज त्या ठिकाणी एक सुंदर गोलंदाजी. त्या ठिकाणी 5व्या विकेटचं पतन. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 52 या धावसंख्येवर. डीजे या धावसंख्येवर पाहायला गेलं तर 5 विकेटच्या पतनानंतर अर्धक खेळाडू जे सलामीवरून आले होते तर तंबूच्या दिशेने पाहायला मिळतात.
साईनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. तब्बल धावसंख्या 52 या धावसंख्येवर जाऊन टेपले. एकेकाळी वाटलं तर नक्कीच 80चा आकडा पार करेल ती म्हणजे सेंट अँथोनी पापोलीचे संघ. काय सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला सलामीच्या जोडीनं आणि त्यानंतर मात्र नाखुश करणारी फलंदाजी या फलंदाजाकडनं पाहायला मिळते. धावफलक तिथेच स्थिरावलाय. 52 धावा. पाचव्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. अंतिम चेंडू असेल या षटकाचा. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत 1-2 धावा खर्च केल्या जातात या षटकात. सुंदर चेंडू त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त. 52 या धावसंख्येवर शेवटचा अंतिम 6 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी बाकी असेल. 52 धावसंख्या एक सन्मानजनक धावेपर्यंत नाही. 52 ऑन द स्कोर बोर्ड. 52 धावा धावफलकावर. शेवटचे अंतिम 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. काय घडेल, कितपर्यंत धावांची मजल मारतोय सेंट अँथोनी पापोलोचा हा संघ. सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आत सुरू असताना पहिला सेमीफायनलचा सामना. काय होईल, काय घडेल. येणारे अंतिम चेंडू. फलंदाज वर्चस्व गाजवतोय गोलंदाजावर की गोलंदाज वर्चस्व गाजवतोय आपल्या भन्नाट वेगानं अचूक टप्प्यानं फलंदाजावर, हे पाहणं तेवढंच महत्वाचं. आता मात्र शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज पुन्हा एकदा अरुण आपल्या गोलंदाजीवर. छोटा पॅकेट बडा धमाका. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर, ज्यानं पूर्णपणे बॅकफुटवर नेऊन ठेवलाय या संघाला. तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे परशुराम. तर नॉन स्ट्राईक एंडला साईनाथ अशी जोडी मैदानाच्या आत. शेवटचे अंतिम 6 चेंडू. भैरवी घालणारा षटक. या इनिंगची सांगता करणारा षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. अरुण पहिला चेंडू. लांबचं रनअप आहे. 10-12 पावलांचं रनअप घेऊन पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या षटकाचा. वेगवान गतीचा चेंडू. त्या ठिकाणी यष्टीरक्षक पण मिस होतोय. रनआउट करण्याची संधी, परंतु सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच लेग बाईटच्या स्वरूपात ही धावसंख्या धावपलकर जोडली जाणे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावपलक 53 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ बाकी. या इनिंगचा सेमीफायनलचा सामना. जो संघ जिंकेल नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यासाठी चाललेली ही भिडत 2 संघादरम्यान. आणि आतापर्यंत पहिल्या इनिंगचा खेळ. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बॅक टू द बॉलरचा फटका आणि अजून एक विकेट. साईनाथची खेळी मैदानाच्या समाप्त. धावफलक 53 या धावसंख्येवर. डीजे कर्णधार रोहित शर्माच्या जर्सीच्या पाठीमागे हा क्रमांक आपण नेहमी पाहतो. आता मात्र रोहनच्या जर्सीच्या पाठीमागे हा क्रमांक. पहिला चेंडू थोडासा खाली राहणारा चेंडू. एक डॉट बॉल. त्या ठिकाणी एक सुंदर गोलंदाजी अरुण याच्याकडनं पाहायला मिळते. तब्बल 3 चेंडूचा खेळ होतोय समाप्त. धावफलक 53 धावा धावफलकावर. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी या इनिंगचा. काय भन्नाट वेगाची गोलंदाजी या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. पुढचा चेंडू या षटकाचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडतोय. अतिरिक्त उसळी घेतोय. 2 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. धावफलक तिथेच स्थिरावलाय. तब्बल 3 षटकांची
विचार केला पहिल्या 3 षटकात 41 धावा कुठल्या होत्या या संघाला, मात्र अरुण याचं 4थं षटक आणि त्यानंतर समीर याची गोलंदाजी. काय फक्त आणि फक्त आतापर्यंत पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत तेजू चेंडूवर येतोय, थोडीशी फेस फिल्डिंग, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव पण सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते. धावफलक पोहोचले ते तब्बल 55 धावा. धावफलकावर 5 कॅचचा डबल गेम मैदानाच्या आत बघू गावता. 55 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू, अंतरिम चेंडू धावफलकावर पाहायला मिळते. तब्बल आतापर्यंत 17 चेंडू झाले, त्या 17 चेंडू मागे नक्कीच 4 विकेट आणि फक्त 14 धावा खर्च केल्या जात आहेत. काय सुंदर गोलंदाजी अरुण आणि समीर याची चालू आहे. 55 धावा धावफलकावर. शेवटचा अंतरिम चेंडू या इनिंगचा. सफल झाला फलंदाज. पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि विकेट मिळते शेवटच्या चेंडूवर नक्कीच आणि धावफलक स्थिरवलाय 55 धावा जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष्य असेल समोर, ते म्हणजे कलांगूट थंडर्स या संघाच्या बाजूनं जिंकण्यासाठी 56 धावा बनवाव्या लागतील. काय होईल, काय घडेल. आतापर्यंतची सुंदर गोलंदाजी झाली आहे. पहिल्या 3 षटकात निघाल्या होत्या 41 धावा आणि त्यानंतर सुंदर गोलंदाजीच्या दुरावर रोखून ठेवलाय, ते म्हणजे 55 या धावसंख्येवर सेंट अँथनी पापालो या संघाला. अब तक 56 अशा प्रकारचा टार्गेट मैदानात दाखल आणि 56 रनचा चौपाटला करण्यासाठी फलंदाजी कळंगूट थंडर संघाची आपण बघतो. तर क्षेत्ररक्षण सजवताना एक ताकदवर संघ, 2 ताकदीचे संघ, 2 मातब्बर संघ आणि त्यामुळे मोठमोठे खेळाडू सुद्धा. विचार केलो आपण कळंगूट थंडर संघाचा तो तेजस शिरोडकर कर्णधारच्या रूपात मेन भूमिकेत आणि त्याच सोबत नितेश, सुशांत, नेहाल, समीर, अरुण, कल्पेश अशा सरकारचे कित्येक मोठमोठे खेळाडू. यस, सुशांत म्हापसेकरने आतापर्यंत कमाल प्रत्येक मैदानात केलो तो सुशांत आणि त्याच सोबत नितेशची जोडी मैदानात, ज्या जोडीन आतापर्यंत या स्पर्धेतील
अगदी सगळ्यात मोठ्या धावसंख्येचा रेकॉर्ड आपल्या नावी केला आणि त्याच सोबत ओपनिंग पेअरची सगळ्यात मोठी साजेदारी ज्या दोन फलंदाजांनी आतापर्यंत केली. बरीचशी रेकॉर्ड आपण नितेशची आणि त्याच सोबत सुशांतच्या नावावर बघितली. ते दोन मोठे तगडे खेळाडू मॅच विनर मैदानात दाखल होताना. पत्त्यांच्या गेमात जसो एक्क्यांका महत्व असता अगदी तसोच कांगूट थंडर संघात या दोन खेळाडूंका महत्व. हे दोन तुरुपचे इक्के मैदानात आणि अपेक्षा बॉलिंग मार्कवर यावेळी एका मोठ्या खेळाडूकडून. फलंदाजी प्रथम इनिंगमध्ये ज्या फटकेबाजान अगदी सुंदर कामगिरी केली तो खेळाडू रामनाथ बॉलिंग मार्कवर, तर एक तगडो खेळाडू कालच्या दिवसातील हिरो मैदानात दाखल. कालच्या दिवसात ज्यांनी अगदी आपल्या बॅटिंगने कहर केलो तो कहर करणारो फलंदाज म्हणजेच नितेश. या संघाचो काळजाचो तुकडो स्ट्रायकर एंडवर पॉप्युलर खेळाडू नितेश स्ट्रायकर एंडवर, तर बॉलिंग मार्कवर रामनाथ. पहिलो चेंडू दिलो गेलो सन्मान. क्रिकेटच्या परिभाषेत अगदी सन्मान देणं, डिफेन्स करणं आणि तोच एक डिफेन्सिव्ह शॉट. निर्धाव चेंडूची गणना. पहिलो चेंडू अगदी निर्धाव आणि त्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात नितेश कशा प्रकारची फटकेबाजी करता त्याकडे सुद्धा बऱ्याचशा चाहत्यांचे लक्ष. नितेशच्या बॅटमधून खूप सुंदर फटको, खूप देखणो फटको. बघूया, एक रन सहज पूर्ण झालो आणि एकेरी रन्स अगदी सहज दुसऱ्या धावेत सुद्धा कन्वर्ट. अतिशय चांगला तालमेल जे का म्हटला जाता रनिंग बिटवीन विकेट या दोन खेळाडूंमध्ये आणि त्याचोच परिणाम. ज्या ठिकाणी एक रन्स घेणं कठीण त्या ठिकाणी 2 रन सुद्धा पूर्ण. मिळालेले 2 धाव आणि त्या 2 धावेनिशी नितेशने आपल्या संघाचो श्री गणेशा केलो. धावसंख्येची केलेली सुरुवात 2 रन्स लागले. 56 चो पाठलाग आणि जिंकत तो अगदी फायनल मध्ये सुद्धा. फायनलचे दरवाजे कोणत्या संघासाठी उघडतले आणि त्यासाठी नितेश आणि त्याच सोबत सुशांतवर असलेली जबाबदारी. दुसऱ्या बाजून जर आपण बघितला तर गोलंदाजी अचूकतेची करणं अपेक्षित. खूप सुंदर चेंडू टप्प पडलो आणि त्यानंतर ऑप्टमच्या बाहेर वळणारो चेंडू. अगदी नितेशच्या कुशीतून चेंडू विकेट कीपरच्या हातीत. निर्धाव चेंडू गणना. आतापर्यंत 3 चेंडू समाप्त, 2 रन स्कोरबोर्डवर. नितेश जबाबदारीन खेळणारो फलंदाज ज्याचो एक्सपिरियन्स आज कामी येताना दिसतलो. एक्सपिरियन्सचा वापर आणि यावेळी तगडो प्रहार नितेशच्या बॅट मधून. ब्रँडेड चौकार. चौकारानिशी CPLच्या सेमीफायनलच्या सेकंड इनिंगची सुरुवात. तगड्या प्रहारानिशी टांगापलटी घोडे फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स रोलिंग 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 करत नितेशच्या बॅटमधून चौकार. ज्या नितेशला तुम्ही जर बोट धरूक दिलात तर हात धरणं म्हणजे काय असता, खुटी उभी करूक दिलात तर मटी उभी करणं म्हणजे काय असता, सेट होक दिलात तर गोलंदाजाचा मेकअप करणं म्हणजे काय असता, तर सगळा समीकरण नितेश दर्शवण्याच्या इराद्यान. ओपनिंग पेअर सलामी जोडी आणि सलामी जोडीचो आक्रमक ख्यातीचो फलंदाज नितेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. ब्लॉक होल पद्धतीचो चेंडू. खूपच चांगली लाईन, यॉर्कर लाईन जे का म्हटली जाता. जी गोलंदाजी आपण पहिल्या इनिंग मध्ये अरुण या एका युवा गोलंदाजाकडून बघितली त्या गोलंदाजाचा सुद्धा खूप कौतुक झाला आणि अगदी तशीच लाईन अपेक्षित गोलंदाजाकडून. दुसरीकडे आतापर्यंत नितेश खूप सुंदर खेळी करताना आणि त्याला साथ देण्यासाठी कालच्या दिवसाचो अजून एक हिरो यावेळी सुशांत स्ट्रायकर एंडवर. आतापर्यंत जर आपण बघितले तर तब्बल 5 चेंडू सरले, 5 चेंडू समाप्त झाले आणि शेवटचो सांगता करणारो भैरवी घालणारो चेंडू बॉलिंग मार्कवर. सरळ बॅटचो स्ट्रेट डायचो फटको मेडॉनच्या दिशेन. क्षेत्ररक्षक फक्त ढिलाई रापल्यान चेंडू आणि तोपर्यंत 1 रन सुद्धा पूर्ण. ज्या चेंडूवर धावचीची होती संधी परंतु बऱ्याच वेळा म्हटला जाता गावला त्याचा फावला आणि अशा रीतीन धावसंख्या ही 8 रन्सांवर. पहिला षटक समाप्त. बघूया कधी निर्णय फलंदाजांचो असतलो.
सुपर क्रू ओव्हरचो, कारण ता सुद्धा षटक खूप महत्वाचा असता आणि यावेळी त्या षटकाचो वापर सुद्धा फलंदाजांकडून. पहिल्या षटकात तब्बल 8 धावा खर्च आणि त्यानंतर या स्पर्धेतील सगळ्यात आकर्षित षटक आपण बघतो, कारण सुपर क्रू ओव्हर म्हटला की 11च्या 11 राखणदार खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असलेले. ही संधी नितेशसाठी असलेली, ही संधी सुशांतसाठी असलेली आणि हीच संधी कांगूट थंडर्सच्या सगळ्या चाहत्यांसाठी असलेली. कशा प्रकारच्या संधीचा वापर करत, मोठ्या फटक्यांची लयलूट करत फटकेबाजी नितेशची बघूक मिळता, त्याकडे सुद्धा सगळ्या चाहत्यांचं लक्ष. एक्क्याचो डबल गेम ज्याच्या पाठीवर म्हणजे 11 नंबरची जर्सी परिधान केलेलो नितेश रायकरेंवर. आतापर्यंत नितेशला आपण हिरोच्या भूमिकेत बघितलं, तर साईड हिरोच्या भूमिकेत सुशांत सुद्धा. अगदी त्याची साथ देताना ते दोन तगडे बॅटर. यावेळी पुन्हा एकदा नितेश डावकर हाताचो बॅटर, बऱ्याच वेळा ज्यांनी मैदान गाजवला आणि त्याच सोबत सुशांत सुद्धा. ज्या सुशांतच्या बॅटमधून काल खूप वेळा आपण मॅच विनिंग खेळी सुद्धा बघितली. ज्या सुशांतला मॅन ऑफ द मॅच ने सुद्धा सन्मानित केला गेला तो सुशांत रायकरेंवर. बॉलर सुनीलचो मुळात टाकलेलो चेंडू, यावेळी गचाळ क्षेत्ररक्षण. अगदी पाया मचून, 2 पायांच्या ढेंगा मचून चेंडू फरार. अति घाई संकटात नाही आणि त्यामुळे धावसंख्या या एकेरी धावे 9 रन्सांवर. पहिल्या चेंडूत इलेलो एकेरी रन आणि एकेरी धावेन धावसंख्या 9 वर. जिंकण्यासाठी अजून 29 चेंडू आणि 47 धावा म्हणजे 47 ची आवश्यकता. अजूनही सामनो दोघांच्या बाजून झुकाक शकता. फक्त आपल्या संघाक ताकदीवर अगदी वापसी करणं अपेक्षित असलेली, जी वापसी अगदी आपण गोलंदाजी करताना कळंगूट थंडर संघाच्या बाजून बघितली. अरुणनी ती वापसी केली होती, ती वापसी अपेक्षित गोलंदाजाकडून. ऑफ स्टंपच्या बाहेरचो चेंडू, भरकटलेली लाईन, पंचांनी दोन्ही हात केले समांतर, धाव मिळतली अवांतर धावेन धावसंख्येत झालेली बदल. मालवणीत म्हटलं जाता ईदभर तौसा आणि हातभर बी, तो करण्याच्या प्रयत्नात वाईटच्या रूपात 1 धाव आणि त्यानंतर नितेश रायकरेंवर. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा भरकटलेली लाईन, वाईटचो इशारो. अगदी चुकला मुकला धार गेला धामापुरीच्या तळ्यात, थोडीशी ती परिस्थिती. यावेळी दबाव असतो गोलंदाजावर, तर फलंदाज आतापर्यंत झिंगाट सुसाट सुरुवात करताना. अगदी ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, त्या अभंगाची आठवण करताना पाओ अगदी मजबूत रचताना कंगूट थंडर संघ. धावसंख्या आतापर्यंत 11 वर, जिंकण्यासाठी अजून 45 ची गरज. मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, यावेळी कार्पेटच्या सहारे क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चूक न करता थोडंसं कमबॅक गोलंदाजाकडून, सुनीलकडून. ज्या सुनीलने आतापर्यंत 2 चेंडू खूप सुंदर टाकले, 2 वाईट जर विसरले तर आतापर्यंतची गोलंदाजी खूप सुंदर. कारण ज्यावेळी 38 सर्कलच्या आतमध्ये 11च्या 11 खेळाडू असतात, तेव्हा गोलंदाजाची किमया बघणं खूप अपेक्षित असतं. मॅजिक ओव्हर, यावेळी मोठो फटको लॉंगॉनच्या दिशेन, चेंडूचो प्रवास अगदी सीमा रेखा पार. CPLचो अजून एक ब्रँडेड चौकार बॅट मधून. खूपच सुंदर, खूपच देखणी खेळी नितेशच्या बॅट मधून. अशीच जर फटकेबाजी चालू राहिली तर नक्कीच पावडर लायसर बाजार उलागलो ती परिस्थिती होऊ शकता आणि त्याचमुळे चेंडू चांगली टाकत, मेडन टाकत विकेट काढणं अपेक्षित असतला. तर दुसऱ्या बाजून नितेश, तुका अशीच खेळी करत रवाची असतली. मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड, पंचांचो इलो इशारो की आउट आणि त्यानंतर बघूया काय होतला. पंचांनी अगदी इशारो केलो आउटचो, विकेटचो आणि त्यानंतर पहिली विकेट आपण बघतो.
खूप सुंदर, खूप देखणी आतापर्यंत खेळी. नितेशच्या बॅटमधून ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण अगदी बघू शकतात. पोटोपटको खेळण्याचा तो प्रयत्न, झेलजीत अतिशय सुंदर. आणि त्यानंतर पहिली विकेट, पहिलो हादरो आणि गोलंदाजाक बोनीची विकेट. आणि त्यानंतर थंडर संघाचो शिलेदार, अगदी सेनापती, मॅन ऑफ द मॅच च्या खेळाडून जिंकण्याचा प्रयत्न केलो. बऱ्याच वेळा मोठमोठे स्पर्धा ज्यांनी गाजवले तो तेजू संघाचो कॅप्टन मैदानात. तेजूकडनं असलेली अपेक्षा धावसंख्या आतापर्यंत 15 रन्सांवर. 15 रन्स म्हणजे अजून 26 चेंडू आणि 41 रन्साची गरज. 26 बॉल आणि 41 अजून आवश्यक. तेजूसाठी संधी, तशीच संधी गोलंदाज सुनीलसाठी सुद्धा. सुनीलने काय केला तर अतिशय सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 8 धावा रामनाथने खर्च केले आणि त्यानंतर खूप चांगली वापसी दाखवण्याच्या इराद्याने बॉलिंग मार्कवर सुनील. 38 सर्कल, 11च्या 11 खेळाडू. तेजू काय करतात त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष. मोठो फटको तेजूच्या बॅट मधून, अगदी स्वॅग मध्ये स्वागत. वन बाउन्स रोलिंग 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 करत तेजसच्या बॅट मधून खणखणीत चौकार. आणि चौकारानिशी धावसंख्येत बदल डीजे कडे. दरवेळी आपण बघतो म्हणजेच लहर करणारो फलंदाज, मोठे फटके टोलावणारो फलंदाज, अगदी सहज बॅटिंग करणारो फलंदाज तेजस कर्णधार स्ट्राईकवर. यावेळी चांगलो चेंडू, चांगला कमबॅक. सुनीलच्या या दुसऱ्या षटकात अपील तर खूप मोठा, परंतु यावेळी पंचांनी नावात असल्याची केली खूण. षटक समाप्त. या षटकात 11 धावा खर्च, 1 विकेट आणि धावसंख्या 19 वर. 19 रन्स धावफलकावर. त्यामध्ये नितेशने खूप सुंदर सुरुवात केली आणि त्यानंतर जबाबदारी ही फलंदाज तेजू आणि त्याच सोबत सुशांतवर. धावसंख्या आतापर्यंत 19 म्हणजे अजून 37 रन्साची गरज, 37 ची गरज. 24 चेंडूंचो खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 37 रन्साची गरज. मालवणी भाषेत जे का म्हटलं जातं, उडलो तर कावळो आणि बुडलो तर बेडूक. थोडीशी ती परिस्थिती. म्हणजे जिंकलात तर फायनल आणि हरलात तर पुढच्या वर्षाची वाट. अगदी कोणाक ती वाट बघूची लागता. आणि कोण आज अगदी फायनलच्या दरवाजान, अगदी फायनलच्या ग्रँड एंट्रीकडे वाटचाल करता. दोघांमध्ये असलेली चुरत, दोनही मातब्बर खेळाडू, प्रत्येक संघात मोठमोठे गेम चेंजर खेळाडू. आणि यावेळी तोच गेम चेंजर म्हणून बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाजाची वर्णी. कोण असतो तो गोलंदाज, कशा प्रकारे होतली त्याची गोलंदाजी. आणि दुसरीकडे सुशांत आतापर्यंत खूप चांगली खेळी सजवताना. तेजसची सुशांतने दिलेली साथ, परंतु यावेळी अगदी सुशांतला जबाबदारी घेऊची लागतली, कारण या षटक खूप महत्वाचा असतला. 24 चेंडू 37 रन्साची गरज. सुशांत स्ट्रायकर एंडवर तर तेजू नॉन स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्कवर विजय आणि संघाच्या वतीन अगदीच आपल्या नावाप्रमाणे विजय मिळवून देणं अपेक्षित. विजयचा असलेला महत्वाचा षटक. सुपर क्रू ओव्हर मध्ये आपण तब्बल 11 रन्स खर्च होताना बघितले, सोबतच 1 विकेट सुद्धा बघितली. पहिल्या षटकात 8 रन्स खर्च होताना बघितले. म्हणजे सगळा काय तर आतापर्यंत जुळा निलेला कळंगूट थंडर संघाच्या बाजून. परंतु यावेळी तीच असलेली अपेक्षा. आतापर्यंत जी फलंदाजी बघितली तीच फलंदाजी अपेक्षित. नितेश झालो आउट पहिल्या विकेटच्या रूपात आणि त्यानंतर सुशांत स्ट्रायकर एंडवर. लॉक होल, अगदी सुंदर कव्हर ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक तैनात. 1 रन सुद्धा पूर्ण. मिळालेलो रन्स, वाढलेली धावसंख्या ही 1 रन्सानिशी आणि सहजरित्या हळुवाररित्या धावसंख्येत बदल होताना सुद्धा. टोटल स्कोर 20 रन्सांवर. जिंकण्यासाठी अगदी 56 रन्साचो पाठलाग. बॉलिंग मार्कवर विजय सुद्धा. ब्लॉक होल पद्धतीचो चेंडू तेजून फक्त खेळून काढलो. चांगल्या चेंडूवर सन्मान द्यायचो, खराब चेंडूचो समाचार घ्यायचो. तेकाच रणनीती म्हटली जाता, तेकाच स्ट्रॅटर्जी म्हटली जाता.
ती स्ट्रॅटर्जी कोणाची चांगली असलेली ती देखील बघूया. कमबॅक या दोन्ही संघांकडून मोठे मातब्बर गोवा राज्यातील गुणवान आणि ताकदवर असे खेळाडू मैदानात. एकीकडे विजय तर दुसऱ्या बाजून कर्णधार स्वतः तेजस स्ट्राईकवर. तेजूच्या बॅटमधून मोठोपटको खेळण्याचा प्रयत्न, वन हँडेड शॉट आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक तैनात. मिळालेलो एकेरी सिंगल निशी धावसंख्या अगदी गणपती बाप्पांच्या मोदकांवर म्हणजेच 21 रन्सांवर. 21 ह्यो आकडो मैदानात दाखल. 56 पाठलाग 21 रन्स आतापर्यंत जिंकण्याचा संघर्ष या षटकात. मोठो पटको, चेंडू हवे, क्षेत्ररक्षकाक चकून चेंडू जाता असा शेवटच्या क्षणी वाटला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मिळालेलो सिंगल आणि त्यानंतर स्ट्राईकवर पुन्हा एकदा तेजू. सांघिक धावफलक हळुवाररित्या दुर्येच्या डबल गेमवर 22 रन्सांवर. 56 पाठलाग 22 रन्स म्हणजे अजून 34 रन्साची असलेली गरज. 34 रन्साची गरज. षटकातील 5वा चेंडू अगदी टांगापलटी, खोडे फरार तेजूच्या बॅट मधून सीमा पार, डायरेक्ट चंद्रार. यावेळी आकांड्या पार, गडग्या पार, सीमा पार आणि धाव संख्येत सुद्धा बदल. खूप सुंदर. और इसी बीच आगमन सम्मान्य मुर्तुजा इनका हो चुका है, हमारे गेस्ट, और उनका स्वागत इस प्रतियोगिता में. जो मजा लेंगे हमारे मन से इस मैच का. खूप सुंदर, खूप चांगली फटकेबाजी सुद्धा आपण बघितली, खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या आतापर्यंत 28 रन्सांवर, म्हणजे जिंकण्यासाठी अजून 28 रन्साची गरज. 28 ची अजून आवश्यकता. 3 षटकांचो खेळ समाप्त आणि 3 षटकांचो खेळ शिल्लक. 18 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 28 रन्साची गरज. अगदी संघान मोठे पटके खेचले. चांगली बॅटिंग तेजूची बघितली, तितकीच चांगली बॅटिंग सुशांतची सुद्धा बघितली. परंतु आता मात्र अपेक्षा असलेली अशीच बॅटिंग चलत राहायची, कारण सगळे चाहते वाट बघतात सामना जिंकण्याची. कांगूर थंडर संघाचे जर तुम्ही समर्थक असलात तर नक्कीच तुम्ही खुश होतलात सुशांतच्या बॅटिंग मधून आणि त्याच सोबत तेजसच्या बॅटिंग मधून. सुरुवात अगदी नितेशने केली आणि त्याच अगदी सुरुवातीक साजेशी कामगिरी तेजून सुद्धा केली. त्यानंतर बघूया मॅच टर्निंग पॉइंट, महत्वाचा षटक. जा षटक खूप महत्वाचा असतला, वापसी करणारा षटक कोणाकडून असतला? सुनील नवीन गोलंदाज. ज्या सुनीलचो जर आपण दुसऱ्या षटकात विचार केलो तर सुनीलने 11 धावा खर्च केले, 1 गडी सुद्धा ज्यांनी गारद केलो. जशी कामगिरी आपण आजच्या दिवसात पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करताना अरुण या युवा खेळाडूची बघितली, ज्या अरुणने पहिल्या षटकात 9 धावा खर्च करत 2 विकेट घेतले आणि त्यानंतर शेवटच्या षटकात फक्त अरुणने 3च रन्स दिले. त्याच अरुणची पुन्हा एकदा लक्ष वेधून घेणारी कामगिरी गोलंदाजाक सुनीला करूची लागतली. तर दुसऱ्या बाजून यावेळी तगडो बॅटर, ताकदवर खेळाडू, रॉ पॉवर दर्शवणारा खेळाडू सुशांत स्ट्रायकर एंडवर. सुशांतचो फुलटॉस खेळण्याचा होतो प्रयत्न, नशिबाची मिळालेली साथ आणि त्यानंतर अगदी गोलंदाज थोडोसो निराश दिसता. नशिबाची साथ आणि त्यानिशी धावसंख्याची ती आतापर्यंत फक्त 28 रन्सावर. कोणाची जळतली दाढी आणि त्याच्यावर कोण पेटयतलो इडी, कारण दोघांसाठी असलेली संधी फायनल मध्ये जाण्याची. फायनल मध्ये जर जाऊचं असलं तर अगदी आतापर्यंत धावसंख्या 28, 28 अजून जिंकण्यासाठी 28 ची गरज. ब्लॉक होल पद्धतीचो चेंडू, खोलवर टप्प्याचो चेंडू, जे का यॉर्कर संबोधला जाता तोच ब्लॉक होल चेंडू. 1 सिंगल. धावसंख्या 29, 27 रन्साची गरज. उर्वरित चेंडूंचा जर विचार केलो तर तब्बल 16 चेंडू शिल्लक. 16 चेंडूत 27 रन्स तेजूसाठी एक मोठा टार्गेट असतला, मोठा चॅलेंज सुद्धा असतला. बॅट आणि बॉलचो संघर्ष, क्रिकेटचो संघर्ष, 2 तगडे संघ, क्वालिटी खेळाडू आणि यावेळी मिळालेलो तेजूक सिंगल. 1 रन्सान धावसंख्येत बदल
आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 30 वर. आतापर्यंत दोन्ही संघ तुल्यबळ आपण बघतो. प्रत्येक चेंडू महत्वाचं. 3 चेंडू झाले समाप्त. 3 चेंडू रवले शिल्लक. सुशांत स्ट्रायकर एंडवर. सुशांतच्या बॅट मधून आतापर्यंत एक संयमी खेळी आपण बघतो. मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न, परंतु परत एकदा ताच समीकरण. कायच नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. म्हणजे चेंडू इलो कधी, विकेट किपर पर्यंत गेलो कधी. रामनाथ मात्र आपला कार्य पूर्ण करताना. 4 चेंडू समाप्त. धावसंख्या 30 वर. आणि त्यानंतर पुढचो चेंडू बॉलिंग मार्कवर. गोलंदाज सज्ज. एक सुंदर देखणा आयोजन सुपर क्रूच्या माध्यमातून. अगदी ट्रेंडिंग मध्ये असलेली ही स्पर्धा, पॉप्युलर असलेली स्पर्धा, CPL स्पर्धा. 1 लाखाची स्पर्धा, लाखाची विकेट, बंपर विकेट, मोठी सुरमई जाळ्यात. सुशांत यावेळी माघारी आणि यावेळी हे दुसरी विकेट सुद्धा. दुसऱ्या विकेटचा कलाम मैदानात गोलंदाज सुनीलने लावला. आपल्या गोलंदाजीत केली हलचल आणि अशा रीतीन नवीन खेळाडूची वर्णी लागतेली मैदानात. अगदी मोठो पटको खेळूचो होतो, परंतु बॅटची लागलेली कड आणि त्यानंतर काय तर अगदी धावसंख्या 30 रन्सांवर. 30 रन स्कोरबोर्डवर. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता 26 रन्साची. 26 ची अजून गरज. सुनील खूप सुंदर गोलंदाजी सजवताना. आतापर्यंत 5 चेंडू समाप्त सुनीलचे झाले. ज्या सुनीलने आतापर्यंत अजून 1 विकेट सुद्धा या षटकात काढली आणि फक्त 2 रन्स खर्च केले. 5 चेंडू झाले समाप्त. शेवटच्या चेंडूचा असतो खेळ सुनीलच्या शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती सुनील काय कमाल करतो त्याकडे सुद्धा सगळ्यांची नजरा. कारण सुनीलने आतापर्यंत अगदी आग ओकी गोलंदाजी केली. भल्या भल्या फलंदाजांका अगदी या स्पर्धेत ज्या गोलंदाजान पाणी पाजला, खडे चारले, तो गोलंदाज सुनील पुन्हा एकदा सज्ज. आजच्या दिवसात 2 गोलंदाज ज्यांची कामगिरी अगदी बऱ्याच गोलंदाजांका लाजवणारी. एक म्हणजे पहिल्या इनिंगचो अरुण आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर वापसी देण्याचा प्रयत्न सुनीलचो. सुनील बॉलिंग मार्कवर सज्ज. एकीकडे एक तगडो संघ सेंट अँथोनी पापेलो संघ, तर दुसरीकडे कंगूट थंडर संघ. फलंदाजी करताना कंगूट थंडर संघ आणि त्याचो मातब्बर खेळाडू गौरेश स्ट्राईकवर. ज्या गौरेशची गोलंदाजी करताना आपण कौतुक केलं आणि ताच कौतुक यावेळी फलंदाजीत सुद्धा करणं भाग पडता की काय त्याकडे असलेले लक्ष. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू या षटकातील असतो. भैरवी घालणारो, सांगता करणारो, समाप्ती करणारो. मुळा टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्हचा पटको खूप सुंदर, खूप देखणो, नेत्रदीपक सिंगल आणि सिंगल निशी आपल्याकडे स्ट्राईक. गौरेश सुद्धा ठेवतो. मिळालेले रन्स वाढलेली धावसंख्या ही 31 रन्सांवर. 25 रन्साची 25 ची अजून असलेली गरज. उर्वरित तर विचार केलो तर तब्बल तुमच्याकडे फक्त 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूत बाजार करू घेणं अपेक्षित असलेला. तर यावेळी कांगूट थंडर संघात 4 षटकांचो खेळ समाप्त आणि जिंकण्यासाठी 25 रन्साची पाव शतकाची गरज. अगदी कावळो बसाक आणि फांदी मोडाक थोडीशी ती परिस्थिती. म्हणजेच काय तर लागलो तर तीर नाहीतर फकीर. फटके जर चांगले खेचले तर नक्कीच सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करताना सुद्धा संघ जिंकतो. कारण क्रिकेटमध्ये संघर्ष करणं अपेक्षित असतं. तो संघर्ष अतिशय महत्त्वाचा सुद्धा. आतापर्यंत गौरेशने बऱ्याच वेळी चांगली फटकेबाजी केली आणि गौरेश तुका तीच फटकेबाजी करूची असतली. त्याचसोबत तुका साथ देऊची लागतली ती तुझ्या कर्णधाराक म्हणजे तेजसला. ज्या तेजसने आतापर्यंत खूप संयमी खेळी केली. या 2 फलंदाजांवर या संघाचो डोलारो, तर दुसरीकडे गोलंदाजावर मोठी जबाबदारी. खेळाडूंका सुद्धा विनंती असतली की आपण आपल्या डगआउट मध्ये बसायचा. अगदी डगआउट मधून आपण मॅच बघणं अपेक्षित असतला. सर्व खेळाडू आपण थोडासा सहकार्य करा.
सुंदर सामनो देखणो सामनो. फलंदाजी खूपच सुंदर, गोलंदाजीत सुद्धा वापसी करण्याचा प्रयत्न, कमबॅक करण्याचा प्रयत्न. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता पाव शतकाची, 25 रन्साची. 1 डझन चेंडू तुमच्याकडे, 12 चेंडू शिल्लक आणि 25 रन्साची गरज. सुंदर सामनो देखणो सामनो. अगदी आपण ज्याप्रमाणे बऱ्याच वेळा म्हणतो, जेचो येळ बरो तेचो खेळ बरो, आणि जेचो येळ वाईट तो झाडार जरी चढलो तरी त्याची परिस्थिती थोडीशी बिकट असाक शकता. ती परिस्थिती कोणाच्या बाजून बघूया बॉलिंग मार्गवर. परशु होतो बॉलिंग मार्गवर. खूपच सुंदर, खूपच देखणो चेंडू परशुचो. अगदी कोणतीही मोकळीक न देता यॉर्कर लाईन, अगदी मोकरी लाईन जे का म्हटली जाता, लगोरी लाईन जे का म्हटली जाता, बुमराची आठवण करून देताना प्रत्येक चेंडू अगदी पायात अडकण्याचा प्रयत्न. मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न. सलग दुसरो चेंडू, सलग लागोपाठ 2 चेंडू निर्धाव, काहीही रन न देता. परशाचा कौतुक करूचा लागतला. दबावच्या क्षणी परशा बॉलिंग मार्कवर गोलंदाजी हाताळण्यासाठी, परंतु तो कोणतोही दबाव न झुगारता यावेळी चांगला रणनीतीन बॉलिंग मार्कवर. यावेळी उत्तुंग फटका, इच्छापूर्ती, टांगा पलटी, घोडे फरार, माटवाच्या पहिला डिग, षटकाराच्या दिशेन खणखणीत, दणदणीत, खटक्यार बॉट, जाग्यार पलटी. ज्या फटक्यानिशी अगदी धावसंख्या 37 वर आणि गोलंदाजाच्या पाठीवर एक मोठो वडो सुद्धा बघितलो. अजून एक जर मोठो फटको बघू मिळालो तर पुढे बाम लावची पाळी. ती परिस्थिती येऊ नये तर वापसी अपेक्षित. तर दुसरीकडे गौरेश तुका ह्याच करूचा लागतला. आतापर्यंत षटकार आणि चौकारांचो पाऊस आपण बघितलो, अगदी तोच पाऊस कळंगूट प्रीमियर लीग मध्ये. ही स्पर्धा अतिशय सुंदर, ही स्पर्धा अतिशय सक्सेसफुल होताना, आणि त्याचा कारण या खेळाडूंनी सुद्धा खूप चांगली खेळी केली. अजून एक फुलटॉस. यावेळी बघूया चेंडूचा प्रवास, घासलेट घालून डायरेक्ट चंद्रार. अजून एक पावळेचा पाणी, पास्टाग. अतिशय सुंदर, आतिषबाजी. 2 चेंडू निर्धाव, 2 चेंडू षटकार, 4 चेंडू समाप्त, आणि धाव संख्या ही 43. 13 रन्साची गरज. 1 तेरी 1 मेरी. नालकार रडता म्हणा, त्यालकार रडता, थोडीशी ती परिस्थिती. असा वाटला होता गोलंदाजी करणारा संघ जिंकतोलो. 13 रन्साची फक्त गरज, 13 रन्साची गरज. बॉलिंग मार्कवर 4 चेंडू समाप्त, 8 चेंडू शिल्लक. मोठा फटको बॅट मधून, चेंडू हवेत, पुन्हा एकदा सीमा रेषा पार, टांगा पलटी. अजून एक षटकार, खणखणीत, दणदणीत गौरेशच्या बॅट मधून. अगदी डगआउट मधून गौरेश काय खाऊन इलो. अगदी गौरेश सामनो संपल्यानंतर तुका सांगू काही एक हरकत नसतली. अगदी सेट होऊन दिलेलो दिसता. गोलंदाज थोडंसं चिंतेत. 6 धावेनिशी धावसंख्येत सुद्धा बदल. 7 रन्साची गरज. औपचारिकता, फॉर्मॅलिटी. अजून एक मोठो फटको, परंतु यावेळी बघूया पंचांचो येतलो इशारो, आणि त्यानंतर 7-12वर नोंद घातली जातली ती विकेटची. गौरेशसाठी एकदा टाळीये हो गोये अगदी डगआउट मधून, कारण गौरेशची खेळी खूप तुफानी होती, आणि त्या तुफानी खेळाच्या जोरावर अगदी वादळ इला, आणि त्या वादळ घोंगावला गौरेशच्या नावाचा. जिंकण्यासाठी आवश्यकता असलेली ती 7 रन्साची वापसी अपेक्षित असलेली गोलंदाजाकडून. तो चमत्कार अगदी अपेक्षित असतलो सेंट अँथोनी पापेलो संघाकडून, कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा तो चमत्कार आपण बघतो, तो संघर्ष आपण बघतो, आणि म्हणूनच म्हटला जाता संघर्ष करणं अपेक्षित असतं. संघर्ष शब्दापेक्षा संघर्ष करणाऱ्या महत्व दिलो जाता. तो महत्व कोणाक दिलो जातलो. दुसरीकडे अनुभवाचो कस, अनुभवाचा गाठोडा असलेलो एक एक्सपिरियन्स फलंदाज मैदानात.
एक्क्याचो ट्रिपल गेम ज्याच्या पाठीवर 1-1-1 111 नंबरची जर्सी परिधान केलेलो खेळाडू. धावसंख्या 49, 7 रन्साची गरज. सामनो अगदी निर्णायक क्षणी रोमटे खरे करणारो सामनो. सामनो कोण जिंकात ता सांगणं सुद्धा अजून कठीण. मालवणीत एक म्हण, नशिबान केलो घात आणि ऐन मोक्याच्या क्षणी पायात इलो वात. अगदी ती परिस्थिती गोलंदाजाची झाली. असा वाटलेला की ह्या षटक जर चांगला गेला असता तर अगदी पपेलो संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर असता, परंतु ता षटक खूप महागडा ठरला. गौरेशने अगदी षटकार खेचले आणि त्यानंतर पुढील सामनो ऑसम फायटर्स विरुद्ध साल्दी गोवा. दोन तगडे मातब्बर संघ. टॉस साठी विनंती असलेली तुमका सुद्धा टॉस साठी या. 7 रन्साची गरज. अजून देखील सामनो गोलंदाज परतवू शकता, ती ताकद ती दर्शवणं अपेक्षित. पहिलो चेंडू खूप सुंदर देखणो. त्यानंतर बघूया 5 चेंडू शिल्लक, 7 रन्साची गरज. 7 रन्साची गरज. बॉलिंग मार्कवर साईनाथ सज्ज. ज्या साईनाथने कमाल करणं अपेक्षित. पहिलो चेंडू तर निर्धाव बघितलो. साईनाथ बॉलिंग मार्कवर. लढवय्ये संघ. ओ हो हो, पुन्हा एकदा बघा निर्धाव चेंडू जाता की काय. परत एकदा ताच समीकरण, कायच नाही कळाक. बोको गेलो म्हाळाक. 2 चेंडू निर्धाव. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि 7 रन्साची गरज. असा म्हटला जाता की कानामागसून येणं आणि तिखट होणं म्हणजे काय असतं. अगदी तशीच गोलंदाजी, तसो चमत्कार गोलंदाजाकडून. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. साईनाथ सज्ज. साईनाथला काय करायचा. अजून 2 चेंडू चांगले टाकूचे असत. आतापर्यंत 2 चेंडू झाले समाप्त. मोठो फटको बॅट मधून. चेंडू अगदी सीमा रेषा पार. तेजसच्या बॅट मधून एक मासो आणि खंडीभर रसो. अगदी फायनलच्या दरवाजावर थाप देताना 1 रन्साची गरज. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू 1 रन्साची गरज. सामनो जिंकण्याच्या उंबरठ्यावर म्हणजेच काय तर अगदी मागणी घालून झाली, पोरगी बघून झाली, पत्रिका वाटून झाले, माळ घालून उभा केला. माळ घालूची बाकी. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 1 रन्स आणि तो 1 रन्स तेजूच्या बॅट मधून फायनल मध्ये अगदी दिमाखात पोचताना यावेळी फायनलिस्टचा पहिलो संघ सुंदररित्या कांगूट थंडर संघ लेग बायच्या रूपात 1 रन आणि 1 थावेनिशी विजयी सुद्धा. मॅन ऑफ द मॅच चो मानकरी कोण, नक्कीच याकडे सुद्धा असलेली नजरा आणि त्याच सोबत वळूया सुमधुर डीजे कडे, सेलिब्रेशन कडे. गौरेशची कामगिरी कौतुकास्पद, त्याच सोबत अरुणची कामगिरी सुद्धा कौतुकास्पद. फलंदाजीत ज्या गौरेशने केलो कमाल आणि त्याच्या जोरावर गौरेश मॅन ऑफ द मॅच चो मानकरी. गौरेश, तुका विनंती असतली की मॅन ऑफ द मॅच
तो स्वीकारण्यासाठी थोड्याच वेळ